आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 15. भगवान राव धार्मिक वृत्तीचे, सामाजिक कार्य करण्याची आवड असणारे गृहस्थ होते. आपल्या संसारात ते सुखी समाधानी होते. स्वतःच्या कर्तबगारीवर ते गरिबीतून वर आले होते. आपल्या आयुष्यात ते मुले हीच आपली संपत्ती असे मानत आले होते. अविनाश हा त्यांचा थोरला मुलगा कोल्हापूरला कॉलेजात शिक्षण घेत होता आणि धाकटा मुलगा प्रकाश कराडला माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होता. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करत होते. कराडात PWD खात्यात ते नोकरी करीत होते. आपल्या मलकापूर गावी राहून कराडातील नोकरी सांभाळून ते आपली वडिलोपार्जित शेती करीत होते. गावातील शेतकरी बांधवांना सुधारित पद्धतीने शेती करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करीत होते. भगवानराव धनगर समाजात जन्माला आलेले. त्यांच्या भावकीतील काही घरात शेरडा मेंढरांचे कळप होते. शिक्षणाला वंचित असलेली काही घरे होती. लहान मुलांना बालवयात शाळेत पाठवायचे सोडून घरी शेळ्या मेंढ्या असणारी काही आपली माणसं लहान बालकांना मेंढरांकडे राखणीला पाठवायची. ही गोष्ट भगवानरावला पटायची नाही. ते लहान मुलं मेंढराकडे पाठवणाऱ्या भावकीतल्या बांधवांना म्हणायचे, बाबांनो, तुम्ही आपल्या लहान बालकांना शाळेत धाडा, मेंढराकडे पाठवू नका. त्यांचं सोन्यासारखं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. माझ्या बाबांनो, तुम्हाला हात जोडून सांगतो, आपल्या लहान बालकांना शाळेत पाठवा, त्यांना शिकूया, सुशिक्षित होऊ द्या. आपल्या समाजातील मुलं शिकून सुशिक्षित झाल्याबिगार आपला धनगर समाज सुधारणार नाही. भगवानरावच्या सांगण्यावरून अनेक धनगरांनी आपली मुले शाळेत पाठवली. पुढे मुले शाळेत शिक्षण घेऊ लागली. समाज परिवर्तन होऊ लागलं. शाळेत जाण्याच्या प्रत्येक मुलाला ते प्रोत्साहन द्यायचे. आपल्या समाजातील अशिक्षित बांधवांना ते काटकसरीचे महत्त्व पटवून सांगायचे. महिलांना बचत करण्याचे महत्त्व पटवून द्यायचे. त्यातून महिला बचत गट तयार होऊ लागले. प्रापंचिक खर्च करून राहिलेला पैसा बचत करू लागले. बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योगधंदे उभे राहिले. नवीन मालाचे उत्पादन होऊ लागले. माल विक्री केल्यावर राहिलेल्या नफ्यातून प्रापंचिक गरजा भागू लागल्या. भगवानराव ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर गावातील नागरिकांना सुधारण्याचे मार्ग शोधू लागले. गावात सार्वजनिक वाचनालय नव्हते. त्यांनी प्रयत्न करून जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन सार्वजनिक वाचनालयाची मंजुरी आणली आणि ग्रामपंचायत ऑफिसच्या इमारतीत एका खोलीत वाचनालय सुरू केले. 4-5 दैनिक वृत्तपत्रे, 4 मासिके वाचनालयात येऊन दैनिके मासिके वाचू लागले. गोष्टींची छान छान मनोरंजक पुस्तके वाचू लागले. भगवानरावांनी पुण्याला जाऊन बालसाहित्याची जवळजवळ 5,000 पुस्तके 70% कमिशनवर आणली. बालक मंडळी बालसाहित्याची पुस्तके आवडीने वाचू लागली. वाचलेल्या आणि आवडलेल्या पुस्तकांवर चर्चा करू लागली. भगवानरावांनी वाचनालयाला चांगला प्रतिसाद मिळत असलेला पाहून पुण्याला जाऊन काही निवडक लेखकांच्या ग्रामीण कादंबऱ्या आणल्या. लोकांची वाचनाची आवड वाढू लागली. खेड्यातली माणसं ग्रामीण कादंबऱ्या वाचू लागली. लोकांना ग्रामीण कादंबऱ्या आवडू लागल्या. ग्रामीण कादंबरीवर वाचक मंडळी चर्चा करू लागली. वाचनालयातील वाचक संख्या, ग्रंथसंख्या पाहून वाचनालयाला तपासणी अधिकाऱ्याने ग्रँट मंजूर केली. वाचनालयाला 25,000 ग्रँट मंजूर झाली. भगवानरावांनी ग्रँट मिळाल्यावर आणखी काही निवडक आणि चांगली वाचनीय पुस्तके खरेदी केली. वाचनालयातील कामगारांचा पगार भागविला. वाचनालयातील वाचक संख्या वाढवली. काही
सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले. वाचनालय प्रगतीपथावर वाटचाल करू लागले. भगवानरावांनी आपल्या गावातील शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती करण्यासाठी सहकारी डेअरीच्या स्थापना केली. सातारला हेलपाटे घालून डेअरीची मंजुरी आणली. शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा निर्माण करून दिला. डेअरीच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली. चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड झाली. भगवानरावांना गावकऱ्यांनी आग्रहाने चेअरमनपद स्वीकारायला लावले. अवघ्या 4 महिन्यात दुधाचे संकलन 500 लिटरवर गेले. 2-3 कामगार डेअरीचे कामकाज पाहू लागले. दर 10 दिवसांनी दुधाचे बिल शेतकऱ्यांना मिळू लागले. दूध पुरवठा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला डेअरीचे सभासद करून घेतले. डेअरीची आर्थिक परिस्थिती बळकट झाल्यावर सभासदांना गाय, म्हशी खरेदी करण्यासाठी ॲडव्हान्स द्यायला सुरुवात झाली. बिन व्याजी पैसे मिळतात म्हटल्यावर शेतकरी डेअरीकडून ॲडव्हान्स घेऊन दुभती जनावरे खरेदी करू लागले. शिवाय भगवानरावांनी जनावरांच्या खाद्याचीही व्यवस्था केली होती. अल्पसा नफा घेऊन जनावरांना खाद्यपुरवठा केला जात होता. दूध बिलातून ॲडव्हान्स व खाद्य बाकी वसूल केली जायची. दूध उत्पादकांच्या नडीतोडीला दूध बिलातून रोख पैसेही देत होते. त्यामुळे दूध उत्पादकांची कोणत्याही प्रकारे कुचंबणा होत नव्हती. गावात दुभत्या जनावरांची संख्या वाढली. लोकांच्या हातात पैसा खुळखुळू लागला. या व्यवसायामुळे गाव आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करू लागले. माणसांच्या गरजा भागू लागल्या. सगळीकडे सधनता पसरू लागली. भगवानरावांनी गावाची बौद्धिक प्रगती करण्याच्या विचाराने गावात ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याचे ठरविले. ज्ञानेश्वरीच्या पारायणाने लोकांची मने शुद्ध होतील आणि परमार्थाकडे ओढ निर्माण होईल. या उद्देशाने ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे नियोजन करण्यात आले. ग्रंथाचे सामुदायिक वाचन, अभ्यासू व्यक्तीचे प्रवचन, कीर्तन अशी कार्यक्रमाची विभागणी करण्यात आली. शेतावर राबणाऱ्या कामकऱ्यांना निदान प्रवचन व कीर्तनाचा लाभ घेता यावा या हेतूने प्रवचनाची वेळ सायंकाळी 6 ते रात्री 8 व कीर्तनाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 अशी ठरविण्यात आली. पारायणाची सर्व पूर्वतयारी झाली आणि विठ्ठल मंदिराच्या भव्य प्रांगणात ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाले. गावातील वृद्ध आणि प्रौढ मंडळी, तरुण मुले, मुली, महिला पारायणाचा लाभ घेऊ लागली. प्रवचनाला आणि कीर्तनाला मोठी गर्दी होऊ लागली. लोकांत धार्मिक वृत्ती वाढू लागली. गावात परमार्थाचे वारे वाहू लागले. भगवानराव पारायणातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. लोकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी स्वतः धडपड करायचे. लोक भगवानरावांचा शब्द मानायची आणि कार्यक्रमाला हजर व्हायची. गावातील लोक प्रातःकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करू लागले. लोकांना चांगले संस्कार मिळू लागले. लोकांत भक्तिभाव वाढीस लागला. लोकांना प्रवचन, कीर्तन ऐकण्याची गोडी लागली. लोकांनी दारू, गांजासारखी मारक व्यसनं सोडली. हळूहळू सारा गाव व्यसनमुक्त झाला. वाचनालयामुळे लोकांची बौद्धिक प्रगती झाली. ज्ञानेश्वरी पारायणाने धार्मिक भावना वाढीस लागल्या. दूध डेअरीने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. आता आरोग्याच्या दृष्टीने काही कामे करण्याचे भगवानरावांनी ठरविले. स्वच्छ सुंदर गाव करण्यासाठी शौचालये बांधण्याची मोहीम सुरू केली. प्रत्येक घरात संडास तयार होऊ लागली. गावाचे आरोग्य सुधारू लागले. गावात एक जुनी पुराणी तालीम होती. अगदी मोडकळीला आली होती.
तिचा जीर्णोद्धार करण्याचे भगवानरावांनी ठरवले आणि आपल्या मतदारसंघातील आमदार साहेबांकडून तालीम बांधण्यासाठी आमदार फंडाकडून रक्कम मंजूर करून घेतली. थोड्याच दिवसात जुन्या पुराण्या तालमीच्या जागी नवी तालीम उभी राहिली. गावातील तरुण पोरं त्या तालमीत व्यायाम करू लागली, जोर बैठका काढू लागली, वस्तादाकडून कुस्तीतील नवीन नवीन डाव शिकू लागली. गावात तरुण पोरातून पैलवान होऊ लागले. पंचक्रोशीतील जत्रेच्या मैदानात कुस्त्या करू लागले. गावाचे नाव गाजू लागले. हा जो गावचा कायापालट झाला त्याचे सर्व श्रेय भगवानरावाला दिले जायचे. हळूहळू गावचा कायापालट होत होता. प्रकरण 15 येथे समाप्त. आक्रोश. विलास गोरे.